वाशिम जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। या अफवांमुळे वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्यास सुरुवात केली असून याचा थेट परिणाम म्हणजे अनेक पेट्रोल पंप काही वेळातच कोरडे पडत आहेत। विशेष म्हणजे रिसोर्टमध्ये तर पेट्रोल संपल्याने पंपांवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याच्या अफवा जोर धरत आहे। या अफवांवर विश्वास ठेवत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहेत। अनेक जण आपल्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत असून काही जण अतिरिक्त कॅनमध्येही इंधन साठवताना दिसत आहेत। या अतिरेकामुळे केवळ काही तासातच अनेक पंपांवरील इंधन संपत आहे। परिणामी खरोखर गरज असलेल्या नागरिकांना इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे। दरम्यान तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिलाय। 40°C पेक्षा जास्त तापमानात दुचाकीची टाकी पूर्ण भरून ठेवणे धोकादायक ठरू शकते। अशा परिस्थितीत पेट्रोलचा विस्तार होऊन आग लागण्याची शक्यता वाढते। त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। रिसोड शहरात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। पेट्रोल आणि डिझेल पूर्णतः संपल्यामुळे काही पंप चालकांनी आपल्या पंपावरील विद्युत दिवे बंद केले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला दिसतोय, ज्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे। प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, अन्यथा कृत्रिम टंचाई निर्माण होऊन परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते। एकीकडे अफवांचा बाजार तर दुसरीकडे नागरिकांनी घाबरून केलेली साठेबाजी यामुळे वाशिम जिल्ह्यात कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत संयम बाळगणे हीच काळाची गरज आहे।